नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। भारतीय डाक विभागात मेगा भरती निघालेली आहे। एकूण किती जागांसाठी ही भरती निघालेली आहे, तसेच कोणत्या पदाकरता ह्या जागा निघालेल्या आहेत, या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, फी किती असणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारची जॉब संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय डाक विभागामध्ये GDS BPM ब्रांच पोस्ट मास्टर व GDS ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ही दोन्ही पदं मिळून एकूण 44,228 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। या दोन्ही पदांकरता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। या दोन्ही पदांकरता या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। 5 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचं वय हे 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवार जर SC ST प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षाची सूट असणार आहे व उमेदवार जर OBC प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 3 वर्षाची सूट असणार आहे। वरील दोन्ही पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी देण्यात आलेली आहे। जनरल OBC EWS यांच्याकरता 100 रुपये फी असणार आहे। SC ST PWD व महिला यांच्याकरता कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याआधी आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे। ऑनलाईन अर्जामध्ये काय दुरुस्ती करायची असल्यास ती तुम्हाला 6 ते 8 ऑगस्ट या दरम्यान करता येणार आहे। या जाहिरातीची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता। तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक जी आहे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे जॉब संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।